सर श्रमिक आघाडीचा हा कार्यक्रम कशा पद्धतीचा वाटला तुम्हाला आणि याच्याबद्दल काय सांगाल? हा कार्यक्रम अतिशय उत्तमरित्या पार पडला. यशवंत भाऊंची तयारी नेहमीच उत्तम असते आणि त्यांची पूर्व तयारी ते गेल्या 2 महिन्यापासून करतायत. या भागातलं अतिशय चांगलं नेतृत्व हे आहे. यशवंत भाऊ ज्या पद्धतीनं काम करतायत, आज खरं वैशिष्ट्यपूर्ण काम आहे त्यांचं. आज कामगार वर्गाचं त्यांच्यावर इतकं प्रेम आहे की ते आपल्याला झोकून समाजावर प्रेम करतात. त्यामुळे हा कार्यक्रम अतिशय उत्तम झाला. त्यांनी आमच्यावर जे प्रेम दाखवलं यशवंत भाऊंनी किंवा इथल्या लोकांनी, इथल्या नेते मंडळींनी, त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद. आपल्याला जो महर्षी पुरस्कार मिळालेला आहे, आता तरुणांना आणि युवकांना काय मार्गदर्शन असेल? आणि काय नाही, चांगलं काम करा. एज्युकेशन शैक्षणिक कार्य असं पवित्र कार्य नाही आहे. त्या कार्याचं तुम्ही झोकून दिलं तर आनंदच आहे. बाकी आयुष्यात तुम्ही सतत चांगलं काम करत राहा की त्यामुळे आपल्या देशाला प्रतिष्ठा मिळेल, देशाचं वैभव वाढेल. देशाची संपत्ती वाढवायची असेल तर भाऊंसारख्या कार्यामध्ये या, चांगलं काम करा, मोठं काम करा. आज IT क्षेत्र ओपन आहे, बऱ्याच क्षेत्रामध्ये तुम्हाला काम करता येतं. एवढाच माझा. आज जे शिक्षणामध्ये जो काय बदल होत आहे, AI येत आहे, टेक्नॉलॉजी येत आहे, शिक्षणामध्ये जो बदल होत आहे, आपण यामध्ये काय नवीन काय घ्यावं वाटतं तरुणांनी? नाही, AI हा मोठा बदल आहे आणि हा बदल झाल्यानंतर आपल्या दररोजच्या कामामध्ये बराच फरक पडणार. निश्चित विचार करणार. सर आज शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाला. केंद्रीय शिक्षण मंत्री त्यांना तेवढ्यासाठी यायचे. त्यासाठी वेगळं जायचं का? हो, आपण हे चुकीचं आहे. तुमच्या चुकीनं तुमच्या वेळेस. अरे सूरज, ती वेळ आहे का मला सांगितलं? बोललं तर राग येते माणसाला. नाही ती वेळ आहे का मला सांग? नाही नाही नाही, त्यासाठी तुम्ही वेगळं जावा, विचारा. पी.डी. पाटील सरांना राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने शिक्षण महर्षी पुरस्कार दिला गेला, काय सांगाल? गेली 45 वर्षाचं श्री डॉक्टर P.D. पाटील सरांचं या शहर आणि देशाप्रती असलेलं योगदान हे अद्वितीय आहे. त्यांच्या 45 वर्षाच्या या प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. मी NSY विद्यार्थी चळवळीमधून काम करत असताना या ठिकाणी सरांनी विद्यापीठाची निर्मितीचा एक पाया रचायला सुरुवात केला आणि आज त्याचा कळस हा गगनावर गेलेला आहे. आणि 45 वर्षामध्ये एक 5 जन्म घेतल्यानंतर सुद्धा जे होऊ शकत नाही ते एका जन्मामध्ये डॉक्टर P.D. पाटील सरांनी करून दाखवलं. आज महाराष्ट्रातल्या श्रमिक वर्गाची मुलं, शेतकऱ्यांची मुलं देशविदेशामध्ये शिक्षण घेऊन गेली. 2-2, 3-3 लाख रुपये पगार घेतात. अनेक मुलं इंजिनियर झाली आणि उद्योजक देखील झाली. अशी अनेक मुलंही आत्ता होती. अनेक डॉक्टर झालेली मुलं होती. अनेक इंजिनियर झालेली मुलं आत्ता होती. या ठिकाणी आज समाजाचं ऋण व्यक्त करावा याकरता आम्ही हा शिक्षण महर्षी पुरस्कार सरांना देशाच्या, राज्याच्या, श्रमिकांच्या वतीनं, नागरिकांच्या वतीनं, तमाम विद्यार्थी ज्यांनी शिक्षण घेतलं त्या सर्वांच्या वतीनं हा पुरस्कार आम्ही देत आहोत. आणि तो त्यांनी आज स्वीकारला. एक दैदिप्यमान सोहळा या ठिकाणी आज झाला. मी मनापासून 45 वर्षाचं त्यांचं योगदान यासाठी एक छोटीशी भेट म्हणून हा पुरस्कार आम्ही दिला. आणि खऱ्या अर्थानं शिक्षण महर्षी हा आमच्या डोळ्यादेखत ते घडले
म्हणून हा पुरस्कार समाजाच्या वतीनं जनतेच्या वतीनं देण्यात आला. तो त्याचा स्वीकार त्यांनी केला. आज या ठिकाणी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकरशेठ जगतापसाहेब आले होते, उमाताई खापरे आमदार होत्या, अमरजी साबळे खासदार होते, भरतशेठ पाटील भारतीय जनता पार्टीचे ऑब्झर्वर होते, ॲडव्होकेट मोरेश्वर शेडगे होते, सदाशिवराव खाडेसर होते, विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरातील मान्यवर लोक आणि कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. आज सकाळी 12:30 वाजल्यापासून आम्ही दिंडीचं नियोजन या नगरीमध्ये संत तुकाराम नगरमध्ये केलं. जवळपास हे दुसरं वर्ष आहे, द्वितीय वर्ष श्रमिकांची दिंडी, कारण ही श्रमिक नगरी आहे म्हणून आम्ही ती दुसऱ्या वर्षाला अतिशय मोठ्या संख्येनं लोक त्या दिंडीमध्ये सहभागी झाले. दारादारांसमोर सड्या रांगोळे काढून आमच्या पालखीचं आणि दिंडीचं स्वागत केलं. 3 तास अविरत चाललेली दिंडी या ठिकाणी आचार्य यात्रे रंगमंदिरला विसावली. त्या ठिकाणी सांगता हा समारंभ झाला आणि या सोहळ्यामध्ये आज एक कृतज्ञता पुरस्कार म्हणून सर्व शहराच्या आणि जनतेच्या वतीनं, महाराष्ट्राच्या वतीनं, त्यांना श्रमिकांच्या वतीनं शिक्षण महर्षी हा पुरस्कार आज बहाल केला.